दुपारी खिडकीमध्ये हे मांजराचं पिल्लू भिंतीवर चढून बसलेलं होतं आणि त्या भिंतीमध्ये ना काचेच्या बॉटलचे तुकडे रोवलेले आहेत. असं वाटत होतं ते तिला लागेल की काय, परंतु किचनच्या खिडकीमधून ही आतमध्ये बघत होती, कारण की गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं आणि मला भीती वाटत होती की त्या काचा तिला लागतील की काय. आणि भिंतीची हाईट असल्यामुळे मला त्या मांजराच्या पिल्लाला खाली घेता येत नव्हतं, त्यामुळे मी असा छोटासा व्हिडिओ तिचा घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. माझी आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा देखील झालेली आहे आणि आता नाश्ता बनवायचा आहे. नाश्त्यासाठी उपीट बनवणार आहे. चला तर मग मी तुम्हाला शेअर करते. इथे मी उपीट बनवण्यासाठी कांदा, कोथिंबीर, मिरची कट करून घेते. कांदा, मिरची, कोथिंबीर कट करून घेते. गॅसवर कढई गरम करायला ठेवते. रवा सेपरेट भाजायची काही गरज नाही. कांदा परतत असतानाच रवा कांद्यासोबत पण भाजला जातो, त्यामुळे रवा सेपरेट भाजायची काही गरज नाही. वरून थोडीशी कोथिंबीर.
आणि आपलं 5 ते 10 मिनिटात पटकन असं नाश्त्यासाठी तयार होणार उपीट. उपीट तयार करून झालं आहे. मी आता पटकन नाश्ता करून घेते. नाश्ता करून झाल्यानंतर मला शार्वीला शाळेत सोडायला जायचं आहे आणि घरात पण पसारा भरपूर पडलेला आहे. त्यामुळे पटकन नाश्ता करून तिला शाळेत सोडून येते. म्हणजे ती आल्यानंतर मला घरातली कामे उरकायला येतील. ये भगवान ये लवकर, चल चल चल. कॅडबरी घेऊ आपण तुला. बस खाली, खाली बस. बर बर, खाली बस. पिंक नको, येलो छान दिसतो. येलो येलो छान दिसतंय. बर पिंक घालू. स्कूल मधून आल्यावर घालू. हा घालू ना, घालू ना. दीदी रडती का बघ बरं. दीदी रडती का. स्कूलला जाते दीदी छान छान. मग जाऊ दे की. पप्पा ऑफिसला नाही गेले आपल्याला पैसे कोण देणार. ऑफिसला जायचंय. बरं जायचा, मोठं झाल्यावर शाळा शिकून मग ऑफिसला जायचा. स्कूलला गेल्यावर मग ऑफिसला जायचा. मग कुठं जायचंय. बरं गार्डनला जावा. हा पिंक घालू. वर बघ वर. बरं बरं पिंक घालू. पिंक घालू. रडू नको, तसं नको करू. नीट नाही लागले ते, बघ कसं लागले. रडू नको म्हटलं तर. सर थांब बघू. इकडे बघ, थांब पावडर पुसू दे मला. इकडे बघ. मला नको, मला नको दे, मी लावते. थांब दे इकडे. सगळ्यांना सांग मी स्कूलला चालले. बरं गार्डनला जाऊ. बरं बरं. शार्वीचं झाल्यानंतर इथे मी माझं पण आवरायला घेतलं होतं, कारण की तिला मला शाळेमध्ये सोडायला जायचं होतं त्यामुळे.
इथं नेल पेंट ठेव. बॅगेत नको, मॅडम घेतील घरी आल्यावर घे परत. घेते ना घरी आल्यावर. घरी आल्यावर बरं चल. इथं बघ, तिथं मग मी स्कूलला चालले ग इथं. हा बोल, मी स्कूलला चालले. स्कूलला नाही, स्कूलला मग कुठं? बरं गार्डनला, चला गार्डनला जाऊ. बाय कर, बाय. चला बाय बाय. जावा 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 गार्डनला जावा. शार्वीला शाळेत आणायला गेले तेव्हा त्यांचा असा गेम चालू होता इथे जुगजुग गाडीचा. इथे मॅडमने त्यांना जुगजुग गाडी करायला सांगितली होती. किती छान मुलं खेळत आहेत इथे बघू शकता तुम्ही. ही शार्वीची अंगणवाडी आहे. मी आता शार्वीला शाळेतून घेऊन आलेली आहे आणि दुपारच्या जेवणासाठी भाकरी करणार आहे आणि मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण. कधी कधी वाजवत होते दादा.
दुपारच्या टायमिंगला किचनच्या खिडकीमध्ये भिंतीवर मांजराचं पिल्लू होतं आणि त्या भिंतीला काचेचे तुकडे रोवलेले आहेत. त्यामुळे ती तिथे बसून ओरडत होती. मला वाटलं की काय तिला त्या काचा टोचतायत म्हणून ती ओरडत होती, परंतु गॅसवर आतमध्ये दुधाचं पातेलं बघून ती तिथून ओरडत होती. भिंतीची हाईट जास्त असल्यामुळे मला मांजराच्या पिल्लाला खाली उतरवता आलं नाही, त्यामुळे ती ओरडत होती, परंतु ते काचा लागण्याची भीती मला वाटत होती. हाय हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. रात्रीच्या स्वयंपाकासाठी मी बनवणार आहे मसूर डाळीची आमटी. इथे मी मसूर डाळ कुकरला शिजवून घेतली आहे आणि फोडणीसाठी लसूण, खोबरं, एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. लसूण खोबरे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. चला तर मग तुम्हाला मी इथं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी मोहरी, मोहरी तडतडली की टाकणार आहे थोडंसं जिरं, नाही, त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर. आणि यामध्ये टाकायची आहे शिजवून घेतलेली मसुराची डाळ. याच्यामध्ये मिरचीचा वापर न करता तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता, म्हणजेच आपली काय म्हणतात मिरची पावडर. मला पटकन आठवलं नाही. डाळ शिजवताना मी यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ हे अंदाजानेच घालायचं आहे. आणि आता उकळू द्यायचं आहे चांगलं. मसूर डाळीची आमटी चांगली उकळली आहे. तयार आहे आपली मसूर डाळीची आमटी, झटपट होणारी अशी आमटी. गाडी बनवायची. ह्याचं ब्ल्यू कुठं काढलंस तिथे? अरे ह्याचं पण ते ब्ल्यू दे बघ. हे ब्ल्यू अजून एक असेल बघ. अजून एक असेल, अजून एक बघ ना असलं ब्ल्यू. निघलं का? नाही निघलं. सरक बरं. सरक. इकडे सरक. गाडी बनवून घे बघ, ह्याच्यातली गाडी बनवूया. थांब ग एक मिनिट, थांब. गाडी बनवू. हे बनवायचं. देख ए ते काय ना
खेळणी शार्वीने सगळे हरवून टाकले. रोबोट बनवते आम्ही, रोबोट. गाली मरवले. तूच काय लागतं मला नाही जमते. तूच काय लागतं मला नाही जमते. थांब एक मिनिट. थांब ना, ते बघून बनवते ना मी. स्टँडिंग रोबोट. जेवायचं का तुला? तुझं नाव सांग ना. थांब. हा, राहू दे. व्हिडिओत बघून नाव सांग. मोठ्याने नाव सांग. माझं नाव तन्वी आले मोरे. मोठ्याने सांग. मोठ्याने सांग. तन्वी. तन्वी आले मोरे. तुम्हाला बोल ना. बोल ना, काय नाही. तुम्हाला तुम्हाला शार्वीचे साविशा आणि माझे माझं व्हिडिओ बघायला आवडतील का? माझे व्हिडिओ आवडते का? आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. काढ ना, नाही निघत ते. काय करते? दारू उघड तनू. ते सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभरात्री.